अगदी प्रज्ञा, आपण बघतो की कोण होणार मुख्यमंत्री बिहारमध्ये हा प्रश्न जसा पडलेला आहे तसाच देशभरात हा प्रश्न पडलेला आहे। बिहारची निवडणूक अनेक अर्थानं महत्त्वाची आहे। बिहारच्या निवडणुकीचे निकाल आपण बघतोच आहेत एनडीटीव्ही मराठीवर, पण या निकालांचे नेमके अर्थ काय आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि पुढच्या काही तासांमध्ये बिहारचं चित्र स्पष्ट होत जाणार आहे आणि जसजसं चित्र स्पष्ट होत जाईल तसतसे आपण या निकालाचे अन्वयार्थ लावणार आहोत। आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत माझे सहकारी राहुल कुलकर्णी आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे। या सर, तर एकूणच बिहार निवडणुकांच्या आकड्यांकडे जर नजर टाकली तर सध्या अपेक्षेप्रमाणे किंवा एक्झिट पोलमध्ये ज्या पद्धतीनं अंदाज वर्तवण्यात आलेले होते त्याच पद्धतीनं बिहार निवडणुकीचे आकडे समोर येत आहेत। काही उलटफेर होण्याची शक्यता आहे का असा प्रश्न विचारला जात होता, पण तसं काही चित्र तुर्तास दिसत नाही। अर्थात अजून कल येत आहेत, त्यामुळे जोपर्यंत अंतिम निकाल येत नाहीत तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं हे योग्य ठरणार नाही। राहुल, जर आतापर्यंतचे कल बघितले, एक्झिट पोल ज्या पद्धतीनं अंदाज वर्तवत होते साधारण तसंच चित्र दिसतंय। निश्चितपणे 122 हा मॅजिक फिगर आता गाठल्यानंतर आणि हे कल हे आता जवळपास वोटिंग सुरू झाल्यानंतरच्या 1.5 तासानंतरच्या आहेत, याच्यात फारसा बदल होणार नाहीये। ह्या कलावर आधारित मला असं 2 गोष्टी लगेच सांगाव्याशा वाटतात, ते म्हणजे श्री राहुल गांधी यांनी जो मतचोरीचा मुद्दा मांडला होता तो इथल्या मतदारांनी सपशेल नाकारलेला आहे। स्पेशली तेव्हा, कारण काँग्रेसचे इनपुट्स माझ्याकडे असे होते की जेव्हा पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्या 2 दिवसानंतर बिहारच्या मतदारांनी ह्या मुद्द्यालाच ट्रॅक्शन देणं सोडून दिलं होतं आणि म्हणून मतदानाच्या 1 दिवस आधी त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली। ते महाराष्ट्रासाठी फार महत्वाचं आहे, कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर वोट चोरीचा मुद्दा हा राष्ट्रीय पातळीवरती नेला, संदर्भ महाराष्ट्राचा दिला, उदाहरणं कर्नाटकाची दिली। एक दुसरं, लाडकी बहीण जी योजना आहे ना, ती विनोद आता देशाच्या राजकारणामध्ये तिचं चिरस्थान राहील असं दिसतंय, कारण पहिल्या टप्प्यामध्ये 8% मतदान वाढलं, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10.5% मतदान वाढलं आणि ॲव्हरेज 12% मतदान वाढलं। असं म्हणतात की 10,000 रुपयांनी तिथे खेळ केलाय, म्हणजे जी प्रो इन्कम्बन्सीचा फॅक्टर जो सगळ्या एक्झिट पोलमधून दिसत होता तो आता 155 वरती तो आकडा गेलाय। हे 2 महत्वाचे मुद्दे भविष्यामध्ये ह्या देशाच्या राजकारणामध्ये कायम राहतील। भले काल तेजस्वी यादव म्हणाले की हमें लगता है की ये वोट चोरी हुई है, आता त्याला अर्थ नाहीये, कारण बिहारमधल्या अत्यंत सजग असलेल्या मतदारांनी आपला कौल दिलाय। त्यांनी राहुल गांधी यांनी जे मुद्दे मांडले होते की हे वोट चोरी वगैरे त्याला सपशेल नाकारलेले आणि लाडकी बहीण योजना अगदी। आणि अभय सर, हाच जो मुद्दा आहे म्हणजे लाडकी बहीण आता ट्रेंड बनत चाललाय का? म्हणजे निवडणूक आली की करा घोषणा लाडक्या बहिणीची आणि आपण निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज आहोत अशा पद्धतीनं चित्र दिसतंय। मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र आणि आता बिहारमध्ये सुद्धा तोच किस्सा गिरवला जातो। नाही, मला वाटतं की आता तो 71% मतदान हा जो मुद्दा आपण कालपासून सांगतोय की तो अतिशय निर्णायक आणि महत्वाचा ठरेल, तो महत्वाचा ठरताना दिसतोय। ज्याचा उल्लेख मगाशी आपण चर्चेत मतमोजणीच्या पूर्वी केला की MY समीकरण, जे सामाजिक समीकरण होतं मुस्लिम आणि यादव, याला महिला आणि युवा हे उत्तर घेऊन जे भाजपा NDA या निवडणुकीमध्ये उतरली होती ते कुठेतरी यशस्वी होताना आत्ताच्या कलावरनं दिसतंय, कारण 243 पैकी 234 जागांचे कल आलेत। म्हणजे साधारणतः मला वाटतं की आता ट्रेंड सेट होत चाललाय आणि तो बघता साधारणतः मागच्या वेळी जे यश मिळालं होतं त्याच्यापेक्षा वाढ होताना दिसते। मागच्या वेळेस लोक जनशक्ती पार्टी त्यांच्याबरोबर नव्हती, त्यावेळेस तेही आलेत आणि त्यांच्याही 8 जागा आता लीडवर आहेत। म्हणजे ते 5% जी मतं ऍड झाली आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी फरक पडलेला दिसतोय। काँग्रेस आणि JDUच्या तुलनेत आपण बघितलं तर JDU हा मागच्या वेळेस त्याच्यामध्ये सिटिंग डक ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामुळे परिणाम झाला होता NDAवर। यावेळेस JDUचं परफॉर्मन्सही चांगला आहे, मात्र दुर्दैवाने काँग्रेसचा परफॉर्मन्स हा पुन्हा एकदा राजदला घेऊन बुडताना दिसतोय तिकडे। अर्थात सगळे ज्यावेळेस मतं येतील त्यावेळेस ते स्पष्ट होईल, पण आतापर्यंत जी मतमोजणी झाली आहे त्याच्यातली जर मतांची टक्केवारी बघितली आपण तर 29% मतं भाजपाला मिळालेली आहेत आतापर्यंत मोजलेल्या मतांपैकी, इलेक्शन कमिशनच्या अधिकृत आकड्यानुसार। मला वाटतं की ही पण आकडेवारी बरीचशी बोलकी आणि ट्रेंड सेट करणारी आहे। अजून एक मुद्दा असा आहे, म्हणजे MY समीकरणाचा तुम्ही आता जो मुद्दा, आपल्यासोबत बालाजी सुद्धा आलेले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। बालाजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। बालाजी, काय चुकलं? म्हणजे काँग्रेसचं जवळपास 63 जागांच्या आसपास निवडणूक लढवली होती, मात्र अजूनही म्हणावं तसं यश मिळताना दिसत नाही। इतका मोठा SIRचा कॅम्पेन झालं, त्याच्यानंतर राहुल गांधींनी ठासून अनेक मुद्दे मांडले, हायड्रोजन बॉम्ब, ॲटम बॉम्ब, काय नको ते बॉम्ब सगळे झाले, तरी सुद्धा तेवढा मोठा धमाका झालेला नाही आहे। नाही, आता हे पहा, हे एकदम सुरुवातीचे आकडे आहेत, अजून 2 वाजेपर्यंत हे चित्र स्पष्ट झालेलं असेल आणि ज्या वेगानं आकडे बदलत आहेत त्या वेगानुसार
शेवटपर्यंत ही निवडणूक जाणार आहे, अगदी सायंकाळपर्यंत, आणि फार फार तर 5-10 हजाराच्या फरकानं या कुणाच्याही असो त्या जागा आलेल्या दिसतील, बहुसंख्य अशी परिस्थिती आहे. पण आम्ही तिथं लोकांचे मुद्दे घेऊन लोकांमध्ये गेलो. बिहारमधलं होणारं स्थलांतरण असेल, बेरोजगारीचं असेल, किंवा त्याचबरोबर तिथं जी गुन्हेगारी वाढलेली होती, हे मुद्दे घेऊन गेलो. आणि जो SIRचा उल्लेख आपण केला, तर त्यामध्ये आम्ही कालही साशंक होतो, आजही आहोत, आणि उद्याही तो प्रश्न, जोपर्यंत त्याचं समाधानकारक उत्तर निवडणूक आयोग आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही तो प्रश्न विचारत राहू. कारण 65 लाख लोकांची नावं SIRच्या नावाखाली वगळली, आणि जी जिवंत आहेत ती नेमकी लोक कोण आहेत याचं उत्तर देत नाही. त्यावेळेला भाजपचे लोक सांगतात की हे बांगलादेशी घुसखोर आहेत. मग जर 65,000 बांगलादेशी घुसखोर तुमच्या इथे येत आहेत, तर मग तुमचं ग्रह खातं गेले 10 वर्ष झालं काय करतंय? म्हणजे याचा अर्थ हे ग्रह खात्याचं आणि भाजपचं केंद्रातलं अपयश आहे का? बरं, जी लोक बिहारमधली सामान्य लोक, जी कोण्या पक्षाची नाही आहेत, ती काँग्रेसची नाही आहेत, ती RJDची नाही आहेत, किंवा ती सत्ताधारी पक्षाची सुद्धा नाही आहेत, ती सामान्य लोक म्हणत असतील की आम्ही जिवंत आहोत आणि आमचं मतदार यादीमधनं नाव कटलेलं आहे, तर मग त्यांना उत्तर द्यायला निवडणूक आयोग किंवा केंद्रातलं सरकार तिथं येणार आहे का नाही, हे आमचे सवाल होते. आम्ही लोकांच्या मुद्द्यावरती लढलो आणि त्याचे निकाल सुद्धा आपल्याला समोर येताना दिसत आहेत. निश्चित पद्धतीनं हे आकडे 2 वाजेपर्यंत बदललेले दिसतील आणि इंडिया आघाडीचं सरकार निश्चित पद्धतीनं आपल्याला सायंकाळपर्यंत स्थापन झालेलं दिसेल.